राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचा अविभाज्य भाग असलेली बालभारतीची पाठ्यपुस्तकं आता निकृष्ट दर्जाच्या कागदावर छापली जाणार असल्याची माहिती समोर आली। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या नव्या निविदेत कागदाच्या तांत्रिक मानकांमध्ये लक्षणीय घट करण्यात आली। या निर्णयामुळे पुस्तकांची गुणवत्ता कमी होणार असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वाचन अनुभवावर होणार असल्याचा आरोप संकल्प जीवन चॅरिटेबल ट्रस्टने केला। गेल्या अनेक वर्षांपासून बालभारतीने टिकवलेल्या पाठ्यपुस्तकांचा दर्जा कायम ठेवावा अशी मागणी ट्रस्टने केली। तर पाठ्यपुस्तकासाठीच्या नवीन निविदेत कागदाच्या तांत्रिक मानकात घट करण्यात आली। पुस्तकांची गुणवत्ता कमी होणार असल्याचा संकल्प जीवन चॅरिटेबल ट्रस्टचा दावा आहे। कागदाच्या निकृष्ट दर्जामुळे वाचताना अडचण येऊ शकते। अक्षर पुसट झाल्यास वाचताना डोळ्यावर ताण येण्याची शक्यता आहे। संचालकांच्या मते कागदाचा दर्जा भारतीय मानक ब्युरोच्या निकषानुसारच असायला हवा। पाठ्यपुस्तकांचा दर्जा कायम ठेवण्याची मागणी केली जाते। बालभारतीच्या पुस्तकांना आता निकृष्ट कागद वापरला जाणार अशी माहिती येते आणि या निकृष्ट कागदांमुळे विद्यार्थ्यांच्या वाचनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बालभारतीने टिकवलेल्या पाठ्यपुस्तकांचा दर्जा कायम ठेवावा अशी मागणी आता केली जाते। त्यामुळे या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।